आज आपण बनवतो गिसचे गुलाबजामुन। तर चला आपण रेसिपीला स्टार्ट करूया। मी ह्याच्यामध्ये पीठ टाकून घेतलंय। जरा जरा कोमट पाण्याने आपण हे मळून घेऊया। रूम टेम्परेचरवरच हे दूध गरम पाहिजे, एकदम सॉफ्ट करून घेऊया आपण। बर, आता आपण हे मळून झालंय ते आपण थोडंसं 10 मिनिटं साईडला ठेवूया, मग त्याचे गोळे बनवूया। तोपर्यंत आपण साखरेचा पाक तयार करून घेऊया। ओके, मी साखरेचा पाक तयार करून घेते ना। साखरेच्या पाकासाठी आपण 3 वाटी साखर घेऊया। आणि त्याच वाटीने आपण 3.5 वाटी पाणी घेऊया। झूम नको करू। आणि ह्यामध्ये आपण एखादी वेलची टाकूया छान सुगंध येण्यासाठी। तुम्ही हवं तर केसरी थोडा टाकू शकता। आता हे 5 मिनिटं आपण उकळून घेऊया मस्तपैकी। साखरेचा पाक जास्त उकळायचा नसतो, 5 मिनिटं बस होतात। फक्त थोडा चिकट झाला पाहिजे बस। चला आता आपला साखरेचा पाक रेडी आहे। आपण गॅस बंद करूया आणि गुलाबजामुन करून घेऊया। गुलाबजामुनचे आपण गोळे करूया। एकदम छोटे छोटे गुलाबजामुन करायचे। हे बघा, हे मळून ठेवलं होतं ते किती सॉफ्ट झाले, छान झाले। गुलाबजामुन करताना ना एकाही गुलाबजामुनला क्रॅक नाही आला पाहिजे, नाहीतर ते होणार नाही। बघा असं आला पाहिजे। हे बघा, आता आपले झालेत गुलाबजामुन सगळे बनवून रेडी करून। आता हे आपण ना फ्राय करून घेऊ। हा एक वेगळ्या शेपचा मी बनवला आहे माझ्या मुलासाठी, त्याला हवा होता म्हणून। चला आता आपण फ्राय करून घेऊ। चला तर आपण हे गुलाबजामुन तळून घ्या। लो हीटवरच आपल्याला हे तळून घ्यायच्यात। एकाच वेळी जास्त टाकू नका, कारण की ते एकदा तेलात गेल्यानंतर त्यांची साईज मोठी होते। हे बघा, असं ब्राऊन कलर झालाय। असं होईपर्यंत आपण सगळे तळून घेऊ। असाच कलर झाला पाहिजे। चला, हे आता आपले सगळे झालेत तळून रेडी। आता आपण हे साखरेच्या पाकात मुरवत ठेवू। कमीत कमी 1 तास तरी ठेवायचं आहे। बघा, साखरेचा पाक गरमच हवा आहे, थंड साखरेच्या पाकात नाही ठेवायचे। आता आपण 1 तासानंतर चेक करूया। हे बघा, तयार आहेत आपले गुलाबजामुन, खाण्यासाठी रेडी।